माझं नाव बबन रावसाहेब तकतीर, राहणार थेरगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. आता माझा प्रश्न. सर गाडी प्रश्न आहे. हा. मी तुम्हाला माग व्हॉट्सअपवर टाकलं होतं. माझे 100, 70, 150 ग्रामचं फळगळ गळ होऊ राहिलेली. फळगळ होऊ राहिलेली तुमच्या असं. हो. हो. ओके. आता एका झाडावरनं साधारणतः किती फळं गळालेले आहेत? 2, 4, 3 असे. 2, 4, 3. हा, आणि काही झाडाचे वारं 5 बी. वारं नव्हतं किंवा असे ते तुटून पडलेत असं पण नाहीये? नाही, वारं थोडं होतं नॉर्मल, फक्त काय झालं, डेट सुट राहील ते. डेट सोडू राहिले. तो जो हो. डेट आहे त्या देठाच्या बाजूला तुम्हाला थोडीशी अशी काही पिवळसर रिंग किंवा थोडस कुजलेला भाग असं काही दिसतंय? थोडं नॉर्मल कुजलेला दिसलाय सर. त्या देठाच्या मागच्या बाजूचे जे पानं आहेत, हा. डाळिंबाच्या फळाच्या सगळ्यात जवळचे पानं, ते एकदम हिरवेगार आहेत की ते थोडेसे पिवळे पडलेले आहेत, किंवा त्याचं टोक करपलेलं आहे, किंवा त्याच्या कडा पिवळ्या टोक पडलेल्या करपलेलं आहेत? त्याचं टोक कुठं कुठं करपलेलं आहे. नॉर्मल टोक करपलेलं आहे. ओके. आणि मला एक सांगा, तुम्ही जे पाणी वापरता त्या पाण्याचा टीडीएस किती आहे? स्टडीज काही मी चेक नाही केला सर, पण माझं विहिरीचंच पाणी आहे पहिल्यापासून. विहिरीचं पाणी. आणि हा जो हो. प्रश्न आहे हा तुमचा पहिल्यांदा वर्षी आलेला आहे ना? हो. आणि तुमचं अवेना न्यूट्रीमिक्स कंटिन्युअस चालू आहे? कंटिन्यू झाली हो सर माझं. म्हणजे झाडाची पानं जे आहेत ते एकदम हिरवेगार असतील? एकदम हिरवेगार बी आहे, रुंद बी भक्कम आहे सर. त्याला चकाकी पण चांगली आहे? एकदम चकाकी. आता हे जे गळालेले फळं आहेत आणि जे झाडावरती फळं आहेत, दोन्ही फळं दिसायला सारखे आहे का? जे गळालेले फळं आहेत त्यांचा आकार, त्यांची तोती पुढची जी आपण कॅलिक्स म्हणतो, ते वेगळं हो. आहे? लाल सर होऊ राहील सर ते. ओके. आणि हे फळं फोडून बघितलेत का तुम्ही? नाही, फोडून नाही बघितली सर मी. फोडून बघा. आणि जर त्याच्यामध्ये आतमध्ये ज्या बिया आहेत, त्या बिया हो. मधल्या काही बिया तुम्हाला तपकिरी काळसर रंगाच्या पडलेल्या दिसतील. हो. तर हा जो प्रश्न आहे हा खूप कधी कधी येतो. हा सगळ्यांच्या बागेमध्ये कधीच नसतो. डाळिंबामध्ये फुलगळ होणं हे स्वाभाविक आहे, पण डाळिंबामध्ये हो. फळगळ होणं हे क्वचितच होत असतं. आणि त्याचे मेजर हो. दोनच कारण असतात. एक तर त्या दाण्यांना आतमध्ये इन्फेक्शन होणं, आणि ती बुरशी असते अल्टरनेरिया अल्टरनेटा. आणि जर मॅग्नेशियमची तुमच्या बागेत मोठ्या प्रमाणावरती कमी असेल, त्यावेळेस डाळिंबाचं झाड फळं सोडत असतं. मग आता तुमच्या इथे जर कंटिन्युअस अव्हेना न्यूट्रिमिक चालू आहे, प्रत्येक आठवड्याला तुम्ही मॅग्नेशियम अव्हेना न्यूट्रिमिकच्या माध्यमातून देताय, आणि हो. झाडाचे पानं पण तुमचे एकदम हिरवीगार आहेत, त्यामुळं मला नाही वाटत की तुमची इथे मॅग्नेशियमची कमतरता आहे. परंतु जे काही तुमच्या फळांच्या आतमध्ये दाणे आहेत त्याला जर इन्फेक्शन असेल, तर अल्टरनेरिया अल्टरनेटा ज्यावेळेस मधमाशी परागीभवन करत होती त्यावेळेस ती आतमध्ये गेलेली असेल, आणि ती अल्टरनेरिया अल्टरनेटा आता तुम्हाला त्रास देत असेल. जेवढे गळायचे तेवढे गळून जाऊ द्या, कारण आता त्याच्यावरती कोणतंही बुरशीनाशक तुम्ही फवारलं तर ते बुरशीनाशक त्या दाण्यांपर्यंत जाऊन त्या बुरशीला काम करणार नाहीये. हे फळ जर आत्ता गळाले नसते, तर ज्यावेळेस तुमच्या इथं हार्वेस्टिंगला बाग आली असती, हार्वेस्टिंगच्या आधी 15 दिवस काही फळं तुमच्या इथं मोठे 400-500 ग्रॅमचे खाली पडले असते, आणि ते जर उघडून तुम्ही पाहिलं तर आतमध्ये पूर्ण सडलेले राहिले असते. साल अतिशय सुरेख, पण आतमध्ये खोलल्यानंतर सडलेलं फळ, हे म्हणजे अल्टरनेरिया अल्टरनेटाचा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये झालेला प्रकोप आहे. तर आता तुम्ही त्याला काही करू नका. न्यूट्रिशन मॅनेजमेंट प्रॉपर ठेवा. जो मी ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी चा फॉर्म्युला दिलेला आहे. ग्रुप ए हो. मध्ये अव्हेना न्यूट्रिमिक्स, अमोनियम सल्फेट आणि 0050. ग्रुप बी मध्ये 06020. आणि ग्रुप सी मध्ये ड्रिप कॅल आणि बोरॉन. अशा पद्धतीने तुम्ही बरोबर द्या. अव्हेना न्यूट्रिमिक्स आठवड्यातून एकदा द्या. ड्रिप कॅल आणि बोरॉन 15 दिवसातून एकदा द्या. आणि जेवढे बाकीचे पाणी उरतील तेवढ्यामध्ये 06020 तुम्हाला द्यायचं आहे. एक खट्टी सगळे न्यूट्रिएंट तिथं टाकू नका. नाही. बेसल डोस पुन्हा आता ह्या स्टेजला देऊ नका. गरमी जास्त आहे, पाण्याचं नियोजन चांगलं ठेवा, काही फरक पडणार नाहीये. सर, माझं पाणी आता 4 तास चालू आहे बरं. दिवसात. बरं.
तर पाणी थोडंफार वाढवू का टेम्परेचर मला? असं नाहीये. दिवसाड पाणी द्यायचं फॉर्म्युला काय आहे? जोपर्यंत लाडू बनतो तोपर्यंत पाणी द्यायचं नाहीये. पाणी हो. किती द्यायचं आहे? तर जेवढा झाडाचा आकार आहे त्या आकारामानानुसार त्याला आपल्याला खाली ओला एरिया करायचा आहे. हा, आणि बरोबर आहे. त्या पाण्याच्या थेंबामध्ये आपलं खत आहे ते पाणी खाणाऱ्या मुळाच्या कक्षेच्या खाली नाही गेलं पाहिजे. आणि हो. जोपर्यंत लाडू बनतो तोपर्यंत आपल्याला दुसरं पाणी द्यायचं नाही. हे फॉर्म्युले तुम्ही वापरा, पाणी कमी नाही होणार आहे झाडाला. ठीक आहे. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पातळच मल्चिंग केली, संपूर्ण मल्चिंग केली बरं का सर मी आता. अरे वा, मुळं खूप चांगले वाढलेले असतील. हो, लय दार आहे. पुढे उकरून चांगलं आहे. बघितलं. आपल्याला माझा दुसरा एक प्रश्न होता डाळिंबाचा. आपल्याला आहे का नवीन झाड लावायचे आता बरं. हजार, कोणत्या महिन्यात लागवड करू मी त्याची? मी आधी कोणत्या महिन्यात करायला सांगितलेली आहे? नाही, मी आता 2 मीटिंग पासूनच तुमचे फक्त व्हिडिओ बघत होतो मी थोडेफार. डाळिंबाची लागवड करण्याचा महिना आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर. सगळ्यात चांगली लागवड तिथं होते. नोव्हेंबर आणि डिसेंबर. थंडीत लागवड करा, पावसाळा आणि उन्हाळा टाळा. ठीक आहे सर. ठीक आहे. आता माझ्याकडं ते तुतीचं रान होतं, मी ते नांगरून बिंगरून व्यवस्थित हे केलेलं आहे. छान. हा, आता परत पाऊस काळाचा रोटा बिटा मारून नोव्हेंबर मध्ये लावून टाकू. नवीन लागवडीचा ऍग्री अकॅडमिया मध्ये कोर्स आहे, त्या कोर्सला तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे का? नाही सर. त्या कोर्सला सबस्क्राईब करा. 1770 रुपये त्याची फीस आहे. डिस्क्रिप्शन मध्ये चालेल. त्याची लिंक टाकलेली आहे. नवीन लागवड करण्यापूर्वी काय चुका आपण करतो, लागवडी दरम्यान आपण काय चुका करतो, आणि लागवड झाल्यापासून पहिला बहार धरेपर्यंत आपण कोणत्या चुका करतो. जसं वॉटरशूट मॅनेजमेंट असेल, टॉपिंग असेल, कॅनोपी मॅनेजमेंट असेल, इरिगेशन असेल, कोणते खत द्यायचं ते असेल, कोणकोणत्या किडी कोणकोणते रोग येतात ते सगळं असेल, हे सगळं त्या कोर्समध्ये दिलेलं आहे. आणि लागवडीपूर्वी जसं आता तुम्ही सांगितलं तुतीचं रान मी तयार केलं, पण तुतीचं रान तयार करताना कोणकोणती काळजी घ्यायची, लेवलिंग कशी करायची, लेआउट कसं करायचं, बेड कसे तयार करायचे, आणि रोपांची निवड करताना तेलकट डाग विरहित रोप कसे सिलेक्ट करायचे, हे सगळे टॉपिक त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळं माझी विनंती आहे, डिस्क्रिप्शन मध्ये ऍग्री अकॅडमियाची लिंक दिलेली आहे. नवीन लागवड करण्यासाठी तो कोर्स सबस्क्राईब करा आणि 540 दिवस तुम्ही तो कोर्स तुमच्याकडे ठेवू शकता. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला लिहून प्रश्न पाठवू शकता, त्याचं उत्तर मी तुम्हाला देत असतो. असा हँड होल्डिंगचा हा कोर्स आहे. टोटल व्हिडिओ तुमच्याकडे 540 दिवस राहत आहेत. चालेल. ठीक आहे. हो, एवढाच प्रश्न होता सर. यस, थँक्यू. थँक्यू बबन सेठ. हा, यस, नमस्कार. नमस्ते.